धाराशिव महसूल विभागाचे उपविभागीय अधिकारी योगेश करमाटे आणि मंडळ अधिकारी एच.एस. कुदळे यांना पोलिसांनी अटक केली आहे। या अटकेच्या निषेधार्थ महसूल कर्मचाऱ्यांनी गेल्या 2 दिवसांपासून कामबंद आंदोलन सुरू केलं आहे। महसूल विभागातील कार्यरत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर गेल्या काही महिन्यात फौजदारी गुन्हे दाखल होण्याचे आणि कारवाया होण्याचे प्रमाण वाढले आहे। फौजदारी कारवाया होत असलेल्या बऱ्याच तक्रारी या वस्तुस्थितीवर आधारित नाहीत, असा महसूल कर्मचाऱ्यांचा आरोप आहे। तलाठी आणि मंडळ अधिकारी यांच्यावर दाखल केलेल्या गुन्ह्याच्या निषेधार्थ आणि संबंधित पोलीस अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करावी यासाठी कर्मचाऱ्यांकडून बेमुदत काम बंद आंदोलन करण्यात आले आहे। याशिवाय जिल्हाधिकाऱ्यांकडे देखील यासंबंधीचे निवेदन सादर करण्यात आले आहे। आंदोलन केलेलं आहे। पोलिसांनी चुकीची कारवाई केली। एसडीओवर तलाठी मंडळ अधिकारी यांच्यावरती कारवाई केली, ती चुकीची झालेली। कोणत्याही वरिष्ठ अधिकाऱ्यांची कार्यालयाने परवानगी दिलेली नाही। परवानगी न घेता त्यांनी गुन्हा नोंद केलेला आहे, चुकीच्या पद्धतीने अटक केलेली आहे। त्याच्यामुळे आम्ही आंदोलन करतो। हा कितवा दिवस आहे आंदोलनाचा? तिसरा दिवस। बरं, मग आता पुढे काय करणार आहेत? आमच्या महसूल विभागामध्ये काम करणारे आमचे माननीय उपविभागीय अधिकारी करमाटे साहेब, आमचे मंडळ अधिकारी कुदळे साहेब आणि सिंबोलीचे तलाठी तुळजापूर शिंदे साहेब यांना एका मागील प्रकरणात अचानकपणे गुन्हा नोंद करून आणि अचानकपणे अटक करून जी वागणूक दिली गेली, गुन्हा दाखल झाला आहे। पण या प्रकरणामध्ये हे सर्व शासकीय कर्मचारी असताना सुद्धा एखाद्या खूप मोठ्या गुन्ह्यात अडकलेल्या आरोपीला जशी वागणूक दिली जाते किंवा त्याच्यापेक्षा वाईट प्रकारची वागणूक मग कोणत्या सुडबुद्धीनं पोलीस विभागानं अशी वर्तणूक केली, याचा आम्हाला सगळ्या कर्मचाऱ्यांना त्या घटनेबद्दल चीड आहे। तुम्ही बघताय जिल्ह्यामधले सर्व महसूल कर्मचारी, मग ते खाली ग्रासरूट लेवलला काम करणारा कोतवाल, त्याच्यावर मंडळ अधिकारी, तलाठी, नायब तहसीलदार, उपविभागीय अधिकारी, या सगळ्यांच्या ह्या आंदोलनाला पाठिंबा आहे।